गावोगावी फक्त कोण दिसत आहेत? वृद्ध लोक, महिला आणि मुलं. पुरुष गायब आहेत. आणि इथे राजकारण करणारे लोक प्रचंड श्रीमंत होत आहेत. इथल्याच आमदारांची कधी गेल्या वर्षी 2019 ची मालमत्ता आणि 2024 ची मालमत्ता दुप्पट झाली हो. 62 कोटीवरनं 123 कोटी. मग महामहिम जे मोठमोठे नेते आहेत, पूर्वी पालकमंत्री होते, मुख्यमंत्री होते, त्यांची मालमत्ता वाढते. एका मोठ्या पक्षाचे, जगातल्या मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, ते असं ऐकिवात आहे, मला याच्याकडे माहित नाही, 200, 300, 500 एकर जमिनी घेत आहेत. म्हणजे नेते श्रीमंत होत आहेत. लोकांना आपलं गाव सोडून, आपलं छोटं शहर वजा गाव सोडून बाहेर जावं लागतंय. मुलं जी युवक आहेत ती त्यांची डोकी फुटतायत वेरण्याला जाताना किंवा गोव्यात कुठे जाताना. हा काय प्रकार आहे? आणि मग कसल्या निवडणुका घेताय? यातून निवड काय करणार तुम्ही? तुमच्याकडे काय फिक्स प्लॅन आहे का कोणाकडे? नाहीच आहे ना.